नमस्कार मैत्रिणींनो. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक आपली पारंपरिक रेसिपी. त्याचं नाव आहे शेंगुळे. आम्ही त्याला फळं म्हणतात, पण बहुतेक लोक शेंगुळ्या नावानेच या पदार्थाला ओळखतात. तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेले आहे लसूण आणि जिरे. ते व्यवस्थित खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत. तुम्ही हे मिक्सरमध्येही कुटून घेऊ शकता. आणि आता आपण त्याच्यासाठी जे पीठ लागणार आहे ते घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले मी इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. 3 प्रकारची पिठं याच्यात घेतात: गहू, ज्वारी आणि डाळीचं पीठ. तर हे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. त्याच्यानंतर मी इथे घेते आहे ज्वारीचं पीठ. तर हे जे तिन्ही पीठं आहेत ते सेम प्रमाणात घ्यायचे आहेत. तुम्हाला जेवढे हे शेंगुळे करायचे आहेत त्यानुसार तुम्ही पीठ कमी जास्त असं घेऊ शकता. आणि नंतर हे घेतलेलं आहे डाळीचं पीठ. हे 2 पीठ घेतलेले आहेत. त्याच प्रमाणात डाळीचं पीठही घेतलेलं आहे. हे आपले नॉर्मल घरी दळून आणलेले पीठ आहेत. आणि त्याच्यानंतर मी इथे घेतलेले कोथिंबीर आणि हिरवी मिरची. तर कोथिंबीर आणि हिरवी मिरची ही मी इथे मिक्सरमधून बारीक करून घेत आहे. हे खलबत्त्यामध्ये कुटायला खूप वेळ लागेल आणि मिक्सरमधून काढल्यानंतर टेस्टमध्ये एवढं काही चेंज होणार नाही. लसूण जिरे आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्यावर त्याची टेस्ट खूप छान लागते, म्हणून लसूण जिरे मी हे खलबत्त्यात कुटून घेतलेले आहेत. आता नंतर हिरवी मिरची आणि कोथिंबीर इथे चांगल्या प्रकारे बारीक झालेली आहे. तर आता हे 3 जे पीठ आहेत तर ते आता आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत. तर जे आपण लसूण जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर हे बारीक करून घेतलेले आहे ते सगळे मिश्रण ह्या पिठामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिले आता आपण हे जे 3 पीठ घेतलेले आहेत ते एक मिक्स करून घेऊयात. ते व्यवस्थित मिक्स झाले तरच याची टेस्ट ही चांगली येईल. आणि मग याच्यात आपण नंतर टाकणार आहे जे आपण मिक्सरमधून काढलेलं आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर याच्यात कुणी लाल मिरचीही वापरतात, पण मला हिरवी मिरचीचेच शेंगुळे जास्त आवडतात. त्याची टेस्टही खूप छान लागते, म्हणून मी याच्यात लाल मिरची पावडर न टाकता हिरवी मिरचीच नेहमी टाकते. आणि याच्यानंतर हे टाकत आहे लसूण जिरे. याच्यात आपल्याला चवीनुसार मीठही टाकायचं आहे. आणि नंतर याच्यात मी टाकणार आहे हळद. हळद ही ऑप्शनल आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकली तरीही चालेल, पण टाकली तर आणखी छान टेस्ट येईल आणि कलरही चांगला येईल. त्याच्यामुळे तुम्ही हळद टाका. नंतर हे सगळं पीठ एकत्र व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कारण हे जे आपण टाकलेलं जे बारीक केलेलं जे मिश्रण आहे आणि हळद मीठ हे सगळं व्यवस्थित एकदम मिक्स व्हायला पाहिजे. आता इथे हे आपलं सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि थोडं थोडं आपण याच्यात पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहोत. आपण जसं चपातीसाठी पीठ मळून घेतो, पोळीसाठी पीठ मळून घेतो, तशाच प्रकारे हेही पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त ही कणिक आपल्याला पातळ करायची नाही, कारण त्याचे आपल्याला शेंगुळे बनवताही आले पाहिजे. आणि खूप जास्त पीठ पातळ केलं तर आपण जेव्हा हे शेंगुळे उकडू तेव्हा ते एकमेकांना चिटकतील. म्हणून हे जे पीठ आहे थोडंसं घट्टच आपल्याला तिंबायचं आहे. तर अशा प्रकारे हे इथे आपलं व्यवस्थित उंडा तयार झालेला आहे. खूप पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही असा. तर त्याच्यामध्ये हे सगळं मळून झाल्यानंतर थोडंसं तेल लावून एक 5-10 मिनिट त्याला तसंच ठेवायचं आहे. आता हा इथे तयार उंडा तसाच ठेवून आपण करणार आहोत फोडणीची तयारी. तर त्याच्यासाठी आता घेतलेलं आहे एक मोठं पातेलं. इथे तुम्ही स्टीलचंही यूज करू शकता किंवा कढईही यूज करू शकता, पण थोडीशी साईज नॉर्मल आपण भाजी करतो त्याच्यापेक्षा मोठी घ्या. कारण याच्यात ते शेंगुळे खूप छोटे असतात साईजने, तर खूप मोठे होतात आणि त्याच्यात पाणीही आपण टाकतो. हे पातेलं थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यात आपण टाकणार आहोत तेल. तेल आपण जेवढं नॉर्मल भाजीला यूज करतो तेवढं टाकायचं आहे.
त्याच्यात आता नंतर तेल गरम झाल्यानंतर इथे टाकायची आहे मोहरी. मोहरी चांगली तडतड फुटल्यानंतर मग आपण टाकणार आहोत याच्यात जिरे. आता मोहरी चांगली फुटलेली आहे. मी इथे टाकत आहे आता जिरे. जिरे व्यवस्थित लाल होऊ द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर याच्यात टाकायचे आहे हळद. हळद टाकल्यानंतर आपल्याला लगेच पाणी टाकायचं आहे, कारण हळद जळायला नको म्हणून. आता आपल्याला जेवढं पाणी टाकायचं आहे, कुणाला याच्यामध्ये जो रस्सा असतो तोही खूप आवडतो, तोही खायला छान लागतो, म्हणून त्याच्यात ते पाणी जास्त टाकतात. मग आपल्याला जेवढं प्रमाण पाहिजे त्यानुसार पाणी तुम्ही यूज करा आणि याच्यामध्येही एक थोड्याशा प्रमाणात मीठ टाका. आता हे आपण फोडणीला ठेवलेलं आहे, त्याला उकळी येईपर्यंत इथे आपण करणार आहोत शेंगुळे. तर हे शेंगुळे अशा प्रकारे आम्ही करतो. कुणी फक्त म्हणजे हे राऊंडमध्ये न करता फक्त तसंच अशी लाईन टाईप शेंगुळे कुणी करतात. तर पटपट हे शेंगुळे तयार असे करून घेऊयात. आई आणि मी मिळून एवढे शेंगुळे आतापर्यंत तयार केलेले आहे. आणि आता मी बघते तिकडे पाण्याला उकळी आलेली आहे का. पाणी चांगलं आपलं फोडणी दिलेलं जे पाणी आहे ते व्यवस्थित उकळलेलं आहे का. ते उकळल्यानंतरच हे शेंगुळे आपण त्याच्यात टाकणार आहोत. तर हे इथे आता आपलं जे फोडणी दिलेलं पाणी आहे ते चांगल्यापैकी एकदम उकळलेलं आहे आणि त्याच्यात मी आता इथे टाकलेले आहेत आपण जे केलेले आहेत शेंगुळे ते. मग हे शेंगुळे सगळे याच्यात एकदा टाकून घ्यायचे आणि थोड्या वेळ याच्यावर झाकण ठेवून ते शेंगुळे चांगल्या प्रकारे उकळू द्यायचे आहेत. थोड्या वेळ झाकण ठेवून मग हे आता नंतर बघितले एक म्हणजे मध्ये मध्ये तुम्ही चेक करू शकता हे शेंगुळे चांगले शिजले की नाही. तर आता आपले शेंगुळे चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत आणि हे आता रेडी झालेले आहेत शेंगुळे. खायला एकदम टेस्टी.